चालू केलं व्हिडिओ. बसले 5 मिनिट बसले. वाट नाही तर बसा खात बसले काय नाही. आणि वाट पण नाही. लई ऊस पडलंय म्हणजे लई बेकार ऊस पडलेला आहे. मरणार कुत्र्यासारखं आली फजिती ऊस तोडायची. बघा कसं ढिगार आहे ऊसाने. आणि ते म्हशीसाठी आपल्या वाडा काढायला आलाय आपला जावई पण पाणी घेऊन. निकिता पण त्यांची मूळ जाण ती जावायची. इथल्या इथं जाऊन आणा काय झालं आणायला पण तेवढं होत नाही. जावाईनं आणलंय पाणी निकिताला आण म्हणायले वाटत. लई जूस बेकार पडला फजिती कुत्र्यासारखं पिशवीत. तुम्ही केल्यावर काय होतं. मारू नका आमच्या आजीला. मरणाचं ऊस पडल्याला एवढं बेकार सांगायचं नाही कुत्र्यासारखं. बसा 5 मिनिट. हो का आजी पण मोरी नेली पात माझी पडली माग एवढी बापली माझी पात माग. इथं आलंय मलाच वैताग मरणं. आजी मला पण एक कांदी सोलून दे. खूप मया करते आमची आजी. खूप लागल हाताला नाही ती पिढा तोडायली तर असं लोक काय चांगला चांगला बघून सोला की तसला कसला. काल व्हिडिओ गाडी भरत होती तेव्हा मी व्हिडिओ काढणार होती पण एवढा वैताग आल्याला गाडी भरून की बस. त्यात एक दिवस राहिलं तर राहिलं म्हणून काढलं नाही काल एवढं. आणि आज पण एवढी माणसं आरडायली की ती मुकादम लोक मुकादम गेले बाहेर पण ती गाडी मला बापले बाप ती तर पाणी सुद्धा पिऊ देत नाही. या तुम्ही पण ऊस खायला. तोंडाला आल्याला आहे मरणाचं तोंडाला. ऊस सुद्धा खायला येत नाही. निबर डखूस आहे ती. बघा म्हातारी दात आहे ती का. आणि मरणाचं ऊस निबर आहे आणि खायली. कसं आहे ताईनो दादांनो व्हिडिओ टाकायला रोज दिवसात 1-2 व्हिडिओ टाकायला काय नाही. पण हे काम आहे खूप जड. खूप म्हणजे खूप जड. पाणी प्यायला सुद्धा बसू देत नाही. ती एक गोष्ट राहिली विसरली. पाणी सुद्धा प्यायचं नाही. एवढा ताप आहे यांचा. असला ताप असल्यावर माणसं कसं जगायचं. बघणार आहे इथं 2-3 दिवस नंतर कांदे ते कापायला जात जाईल मी. पिशवीत त्यांना तांब्या सापडा ना काय की पाणी प्यायला. पिशवीत आहे म्हणला. लय पुढे पात आहे काही कमजोर पात दिसायली काय. काय बाया बोलते ती. एक वापाभर पात आहे म्हणायली. आणि पात आहे किती 2-2.5-3 वाप्याच्या पुढं पात असेल.
मरणाचं ऊस कुत्र्यासारखं पडलेलं आहे त्यांना काय. आणि एवढा तिथं बाबा कावतोय त्यांच्या सुनालाच कावायला लागलं. तुला बायासंग हसती बोलती तुला कामच करू देत नाही, बायाला नुसतं हसायला लागते. चालू झाली त्यांची भान. माझं पण नाकातलं तुटलंय त्याला कधी मुहूर्त लागतोय काही की संक्रांतीच्या वेळेस आता तेव्हाच टाईम भेटत. पाणी सुद्धा आणून देत नाही त्यांनी. आणलंय आपला जाऊ तिथं तरी चला की आजी पाणी प्यायला. पहिल्यांदा ऊस खाऊन घ्या नंतर जाऊ. घेतो त्यांच्या पोटात वाघ उठते काय तिथं पण गेल्यावर. म्हणजे असं आहे की लपून लपून पाणी सुद्धा प्यायची चोरी आली त्यांच्या. असं लपून लपून कुठं तरी पाणी प्यायला असं उसात ते लपून बसायला सुद्धा बसू देत नाहीत त्यांनी. एवढा कालवा चालू केला. वैताग मरणाचा आले. सकाळी सकाळी कसं असतोय घरचा काम खूप असतो, खूप घरचा काम. आणि त्यात तिने एक सुद्धा मदत करत नाही एका कामाला सुद्धा. आणि त्रिशाचं तर 1 तासभर गोंधळ. मग तसला असल्यावर माणसं कसं काम करायचं. 1 तासभर तर ती लढतीच. आलंय मला वैताग म्हणून त्यांना मी सकाळच्या त्यांच्या एडोमध्ये म्हणले की मला तलाक द्या आणि मी काय नांदणार नाही. इथं पण करूनच खाणार आहे आणि तिथं पण जाऊन करूनच खाईल. वैताग आल्यावर माणसं काय म्हणणार. तोडायला येत नाही आजी पुन्हा पण कसं तोडणार आहे ते आपण जाऊन कसं तोडायचं. पहिल्यांदा ती ही काकरी जी आहे तू पुढे नेल्यावर मग ही काकरी ओढायला येते नंतर ही. तेवढा फजितीच होत नाही आपला. चला पाणी प्यायला जाऊ आणि पाणी प्यायचं. अजून काय त्यांना ती नशात बोलते ती आलेच व्हिडिओ चाट करून आले निघत. आणि इथं असला सासऱ्याचं तरी दाज मला केलं नाही. सासऱ्यानं पण केलं नाही सासून पण केलं नाही. तसला दाजा इथं की पाणी सुद्धा प्यायला असं वेळ नाही. झाला चालू त्यांचा कालवा. माणसाला जगू पण देत नाही मरू पण देत नाही. असला कसला गोंधळ यांचा. आपल्याला यायचंच नाही यांच्याजवळ कामाला. कुठंतरी दुसरीकडे जायचं नको जिथं यांचं पिढ. यांना नाही अक्कल. चला बाय.